नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथे या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आताचा व्हिडिओ आहे नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये भाग क्रमांक 66. वाक्य पहिलं बघू. तू कसा बनवलास? तू कसा बनवलास म्हणजे केक वगैरे काय असेल ते तू कसा बनवलास. वाक्य आहे हे साध्या भूतकाळाचं, म्हणून इथे साध्या भूतकाळाचं डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जाईल आणि हो किंवा नाही याचा आन्सर येत नाही, म्हणून कसासाठी हाऊ यूज झालेला आहे. वाक्य बघा. हाऊ डिड यू मेक इट? हाऊ डिड यू मेक इट? मेक म्हणजे बनवणे आणि इट आणि त्याच्यानंतर क्वेश्चन्स मार्क. इथे फुल स्टॉप दिलेला आहे ते चेंज करून घ्या, क्वेश्चन्स मार्क येणार. हाऊ डिड यू मेक इट अँड लास्टला क्वेश्चन्स मार्क येणार आहे. फुल स्टॉप दिलेला आहे ते मिस्टेक झालेलं आहे, ते करेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा. तुम्ही अतुलनीय आहात. तुम्ही अतुलनीय आहात. वाक्य येणार यू आर इरेसिस्टिबल. यू आर इरेसिस्टिबल. लक्षात घ्या, अतुलनीय म्हणजे इरेसिस्टिबल. इरेसिस्टिबल आहे ते म्हणजे अतुलनीय आणि फुल स्टॉप आहे. इथे आर आलेला आहे कारण आहात आहे आणि यू आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य बघा. मी जाड आहे असे तुला वाटतं का? मी जाड आहे असं तुला वाटतं का? वाक्य ना डू यू थिंक आय एम फॅट? डू यू थिंक आय एम फॅट म्हणजे तुला वाटतं का म्हणून डू यू थिंक आहे. मी जाड आहे साठी आय एम फॅट अँड क्वेश्चन्स मार्क आहे. डू यू थिंक आय एम फॅट अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा. हे चांगलं नाही. हे चांगलं नाही. वाक्य ना दिस इजंट फेअर. दिस इजंट फेअर. फेअर म्हणजे चांगलं नाही, फेअर म्हणजे चांगलं आणि इजंट म्हणजे नाही म्हणून. दिस म्हणजे हे. दिस इजंट फेअर. त्याच्यानंतर पाचवं वाक्य. तो या जमिनीचा मालक आहे. तो या जमिनीचा मालक आहे. वाक्य ना ही ओन्स धिस लँड. ही ओन्स धिस लँड. ओन्स म्हणजे मालक, जमिनीचा म्हणजे धिस लँड. लक्षात घ्या, ही ओन्स धिस लँड. या जमिनीच्यासाठी धिस लँड आहे अँड फुल स्टॉप. त्याच्यानंतर सहावं वाक्य. हे सर्व मला माहीत आहे. सॉरी, हे नाही आहे ते आहे. ते सर्व मला माहीत आहे. वाक्य ना दॅट इज ऑल आय नो. दॅट इज ऑल आय नो. त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य. हे आश्चर्यकारक आहे. हे आश्चर्यकारक आहे. वाक्य ना दिस इज सरप्रायझिंग. दिस इज सरप्रायझिंग. सरप्रायझिंग म्हणजे आश्चर्यकारक. त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य. यावर चढू नका. यावर चढू नका. वाक्य ना डोंट क्लाइंब ऑन धिस. डोंट क्लाइंब ऑन धिस किंवा क्लिंब म्हटलं तरी चालेल. डोंट क्लाइंब ऑन धिस म्हटलं चालेल किंवा डोंट क्लिंब ऑन धिस असं पण चालेल. जसा उच्चार होतो त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. चढण्यासाठी तो आहे तो. क्लिंब म्हणजे चढणे, क्लाइंब. त्याच्यानंतर नववं वाक्य. कादंबरीचा मला कंटाळा येतो. कादंबरीचा मला कंटाळा येतो. वाक्य ना द नोव्हल बोर्स मी. द नोव्हल बोर्स मी म्हणजे कादंबरी वाचण्याचा मला काय येतो, कंटाळा येतो. द नोव्हल. द नोव्हल एक असल्यामुळे बोरला एस लागलेला आहे, बोर्स झालेलं आहे कारण एकच आहे, एक वचन आहे, सिंग्युलर आहे म्हणून. आणि मी म्हणजे मला आणि फुल स्टॉप. त्याच्यानंतर 10वं वाक्य. उन्हाळ्यात मजा करा. उन्हाळ्यात मजा करा. वाक्य ना हॅव फन धिस समर. हॅव फन धिस समर म्हणजे समर म्हणजे उन्हाळ्यात. फन करणे म्हणजे मजा करणे. त्याच्यानंतर 11वं वाक्य. हे बटन सैल आहे.
हे बटन सैल आहे. वाक्य आहे ना, दिस बटन इज लूज. दिस बटन इज लूज. लूज होणे म्हणजे सैल होणे. त्याच्यानंतर 12वं वाक्य, ही घरगुती डिश आहे. ही घरगुती डिश आहे. वाक्य आहे ना, दिस इज होममेड डिश. दिस इज होममेड डिश. होममेड म्हणजे घरी बनवलेली घरगुती, म्हणून होममेड म्हणतात घरगुतीला, लक्षात घ्या. आणि डिश म्हणजे काही खाण्याची वगैरे डिश आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य, हा चाकू चांगला कापतो. हा चाकू चांगला कापतो. वाक्य ना, धिस नाईफ कट्स वेल. धिस नाईफ कट्स वेल. धिस नाईफ म्हणजे एक नाईफ आहे, सिंग्युलर आहे, म्हणून कटला एस लागलेला आहे, कट्स झालेला आहे. धिस नाईफ कट्स वेल. वेल म्हणजे चांगलं. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य, हे एक सुंदर आहे. हे एक सुंदर आहे. वाक्य ना, धिस वन इज प्रिटियर. धिस वन इज प्रिटियर. प्रिटियर म्हणजे सुंदर. धिस वन इज प्रिटियर. त्याच्यानंतर 15वं वाक्य, हे काम पैसे देत नाही. हे काम पैसे देत नाही म्हणजे या कामाचे पैसे मिळत नाही, असं वाक्य आहे ते. हे काम पैसे देत नाही म्हणजे या कामाचे पैसे मिळत नाही. वाक्य ना, धिस वर्क डझंट पे. धिस वर्क डझंट पे. डझंट पे म्हणजे पैसे मिळत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं वाक्य, हे कार्पेट छान आहे. हे कार्पेट छान आहे. वाक्य येणार, हे कार्पेटसाठी धिस कार्पेट म्हणजे फील्स नाईस. फील्स नाईस. फील्स नाईस म्हणजे छान दिसत आहे, असं आहे ते. हे कार्पेट छान आहे म्हणजे शब्दशः जर अर्थ करायला गेलो तर धिस कार्पेट फील्स नाईस म्हणजे दिसायला चांगलं आहे म्हणजे छान आहे, असं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य बघू, हे इंजिन चांगले काम करते. हे इंजिन चांगले काम करते. आता हे इंजिन म्हणजे धिस इंजिन. धिस इंजिन वर्क्स वेल. धिस इंजिन्स वर्क्स वेल. वेल म्हणजे चांगले, वर्क्स आलेलं आहे, ॲस लागलेला आहे, कारण धिस इंजिन म्हणजे हे जे इंजिन आहे सिंग्युलर आहे, एक इंजिन आहे, म्हणून ॲस आलेला आहे, वर्क्स झालेला आहे अँड वेल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं, या खोलीला उग्र वास येतो. या खोलीला उग्र वास येतो. तर या खोलीला म्हणजे धिस रूम. धिस रूम स्मेल्स मस्टी. धिस रूम स्मेल्स मस्टी. मस्टी म्हणजे उग्र वास, असा आहे तो. स्मेल म्हणजे वास आणि मस्टी म्हणजे उग्र, हे लक्षात घ्या. धिस रूम म्हणजे या खोलीला. त्याच्यानंतर नेक्स्ट 19वं वाक्य, या नकाशावर एक नजर टाका. या नकाशावर एक नजर टाका. वाक्य ना, टेक अ लुक ॲट धिस मॅप. टेक अ लुक ॲट धिस मॅप आणि फुल स्टॉप म्हणजे नजर टाका. त्याच्यानंतर 20वं वाक्य, हा कार्यक्रम पुन्हा चालू आहे. हा कार्यक्रम पुन्हा चालू आहे. वाक्य ना, धिस प्रोग्राम इज अ रीरन. धिस प्रोग्राम इज अ रीरन. लक्षात घ्या, रीरन. रन म्हणजे चालू असणे आणि रीरन म्हणजे पुन्हा चालू, म्हणून ते रीरन आलेलं आहे. लक्षात घ्या शब्द कसा आहे तो, रीरन. रीरन म्हणजे पुन्हा चालू, असा आहे तो. धिस प्रोग्राम इज अ रीरन. त्याच्यानंतर 21वं वाक्य, हा मांसाचा तुकडा खूप कठीण आहे. हा मांसाचा तुकडा खूप कठीण आहे. वाक्य ना, धिस स्टेक इज टू टफ. धिस स्टेक इज टू टफ. मांसाचा तुकडा म्हणजे स्टेक आहे ते, स्टेक. धिस स्टेक इज टू टफ. त्याच्यानंतर 22वं वाक्य, हे कॉफी शॉप आरामदायक आहे. हे कॉफी शॉप आरामदायक आहे. वाक्य ना, धिस कॉफी शॉप इज कॉझी. धिस कॉफी शॉप इज कॉझी. कॉझी म्हणजे आरामदायक आहे. कॉफी शॉप आहे, इज म्हणजे आहे म्हणून, त्याच्यामुळे कॉझी हे आरामदायक आहे, लक्षात घ्या शब्द. त्याच्यानंतर 23वं वाक्य, ही खोली खूप भरलेली आहे. ही खोली खूप भरलेली आहे. वाक्य ना, धिस रूम इज व्हेरी स्टफी. धिस रूम इज व्हेरी स्टफी. स्टफी म्हणजे खूप भरलेली आहे. स्टफी म्हणजे भरलेली आणि व्हेरी म्हणजे खूप, असं आहे ते. धिस रूम इज व्हेरी स्टफी. त्याच्यानंतर नेक्स्ट 24वं वाक्य, आज सकाळी तो जास्त झोपला. आज सकाळी तो जास्त झोपला. वाक्य ना, ही ओव्हरस्लेप्ट धिस मॉर्निंग.
ही ओव्हरस्लेप्ट धिस मॉर्निंग. इथे लक्षात घ्या ओव्हरस्लेप्ट आलेला आहे का तर झोपला, भूतकाळच आहे. ओव्हर स्लीपचा भूतकाळ स्लॅप्ट होतं. लक्षात घ्या स्लीपचा भूतकाळ स्लॅप्ट, म्हणून ओव्हरस्लेप्ट झालेला आहे. झोपला भूतकाळ आहे म्हणून ही ओव्हरस्लेप्ट धिस मॉर्निंग असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 25वं वाक्य, या सूपला जास्त मीठ लागते. या सूपला जास्त मीठ लागते. वाक्य आहे ना, धिस सूप नीड्स मोर सॉल्ट. धिस सूप नीड्स मोर सॉल्ट. नीड्स म्हणजे लागणे, गरज आहे असं करून ते नीड्स आलेलं आहे. धिस सूप म्हणजे हे सूप एक आहे म्हणून त्याच्यामुळे काय आहे एक. आणि लक्षात घ्या जे अनकाउंटेबल असतात त्याला सिंग्युलर लागतं, म्हणजे सिंग्युलर त्यातला यूज होतं. त्याचप्रमाणे इथे नीडला ॲस लागलेला आहे म्हणून धिस सूप नीड्स मोर सॉल्ट असं आहे ते. अशा प्रकारे हे काय झालेलं आहे 25 वाक्य आहेत. खूप महत्त्वाची आहेत, तुम्हाला वाचल्यावर लक्षात येतील, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा. आम्ही एक्सप्लेनेशन करून तुम्हाला सांगितलेलं आहे, सविस्तरपणे तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. कळलं नसेल तर पुन्हा बघा आणि व्यवस्थित लिहून करा आणि पाठ करा, कारण खूप महत्त्वाची आहे. तर रोजच्या आपल्या व्यवहारात यूज होणारी वाक्ये आहेत. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. त्याचप्रमाणे आम्हाला फॉलो पण करायला विसरू नका. फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. आणि आम्ही लिंक्डइन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्यामुळे या सर्व प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच नवीन वाक्ये घेऊन नवीन सरावासाठी. तोपर्यंत धन्यवाद.